लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। वाकेश्वर ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करा अन्यथा आंदोलन करणार रुपेश फडतर यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे मागणी। वाकेश्वर तालुका खटाव येथील ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी रुपेश तानाजी फडतरे यांनी केली आहे। याबाबतच्या मागणीसाठी सोमवार 10 नोव्हेंबर पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे। वडूज येथे आयोजित पत्रकार परिषदेत फडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार वाकेश्वर येथील ग्रामपंचायतीच्या कारभारात गंभीर अनियमितता व भ्रष्टाचाराबाबत तक्रार केली होती। त्यास ग्रामस्थांच्या सह्यानिशी समर्थन आहे। तसेच याबाबत वरिष्ठ पातळीवर निवेदन देऊनही शासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही। यामध्ये गायरान जमिनीवरील अनधिकृत उत्खनन, जिल्हाधिकारी तहसीलदार यांचे विनापरवानगी विहीर खोदून गौण खनिज रॉयल्टी न भरणे, अपूर्ण कामांची बिलं, काम पूर्णत्वाचा दाखला न घेता ठेकेदारांना बिलं देणे, बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी, शवदाहिनी, सोलार हायमास्ट, फॉगिंग मशीन, वॉटर एटीएम इत्यादींची जास्त दराने खरेदी, वस्तूंचे जिओ टॅगिंग नसणे याबाबतीत विचारणा केल्यास ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत। तसेच निधी वाटपातही गैरव्यवहार झाल्याचं दिसून येत आहे। महिला बाल विकास, अपंग कल्याण, मागासवर्गीय कल्याण निधी वाटपात सातत्याचा अभाव, पाण्याच्या टाकीचे अनधिकृत स्क्रॅप विक्री, जुनी टाकी पाडताना व्हॅल्युएशन न करता स्क्रॅप विक्री व्यवहारात अपारदर्शकता दिसत आहे। गेल्या 7 महिन्यांपासून 15वा वित्त आयोग व ग्रामनीती माहिती मागून सुद्धा अपूर्ण माहिती किंवा टाळाटाळ होत आहे। पंचायत समितीच्या प्रथम अपील अधिकारी यांनी लेखी आदेश देऊन सुद्धा माहिती न देणे या बाबींमुळे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग होत आहे असंही त्यांनी म्हटलंय। ग्रामपंचायत कारभारात मोठी अनियमितता असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा 10 नोव्हेंबर पासून आंदोलन करणार असल्याचा इशारा तक्रारकर्ते रुपेश फडतरे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। नमस्कार, मी रुपेश तानाजी फडतरे, राहणार वाकेश्वर। हे माझे वडील तानाजी नामदेव फडतरे भारतीय सैन्य दलातून 19 वर्षे सेवा बजावून निवृत्त झालेले आहेत। तर आम्ही दोघेही नेहमीच आमचं कुटुंब सुद्धा सामाजिक कार्यात गावाच्या भाग घेत असतं। तर त्याच याच्यातून अनुषंगाने काही दिवसापूर्वी म्हणजे 1 मार्चच्या आसपास आमच्या थोडंसं कानावर आलेलं की ग्रामपंचायतीमध्ये काही अनियमितता आहे, अनागोंदी आहे। तर त्यानुसार आम्ही माहितीच्या अधिकारात 28 एप्रिलला अर्ज दाखल केले। तर त्यावेळेसचे जे ग्रामसेवक होते विपुल काकडे, तर यांनी आम्हाला जी काही माहिती दिली तर ती अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती मिळाली। मग त्यानंतर त्याच माहितीसाठी आतापर्यंत मी जवळजवळ 3 ते 4 वेळेस माहितीच्या अधिकारात अर्ज टाकलेले। जी माहिती मागवलेली आहे तर ती 15वा वित्त आयोग आणि ग्रामनिधीच्या संदर्भात माहिती मागवलेली आहे। तर पहिल्या वेळेस जी आम्हाला माहिती मिळाली तर त्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण तपासणी केली असता त्यामध्ये अनियमितता सुद्धा आम्हाला आढळून आली। तसेच बिलांमध्ये अपहार तोही दिसून येतोय। काही बिलही आहेत, तेही तुम्हाला सॅम्पलसाठी दाखवतो। हे जे एक बिल आहे शवदाहिनीचं, शवदाहिनीसाठी जे बिल आहे जेएम पोर्टलवरचं हे बिल आहे। या बिलामध्ये क्वांटिटी दिसते 2, जे की सप्लायर जे आहेत तर सप्लायर त्यांनी डिस्पॅच सुद्धा 2 केलेले आहेत। तेच त्यानंतर खाजगी वैयक्तिक बिल बनवून इथे एकच क्वांटिटी दिलेली आहे आणि तिचे 89,990 रुपये लावलेले आहेत, जे की मार्केटनुसार जास्त आहे। मार्केटमध्ये हीच 42 हजाराच्या आसपास मिळते, 650 किलो वजनाची। त्यानंतर फॉग मशीन जे आहे धुळवणीसाठी वापरतात, क्वांटिटी इथं 1 दिलेली आहे, जे की हे खाजगी बिल आहे। हे जेएम पोर्टलवरचं बिल आहे। यामध्ये स्पष्ट दिसते की 3 क्वांटिटी आहे, प्रत्येकी 15,000 रुपये आणि यामध्ये एकाच क्वांटिटीचं 45,000 रुपये बिल लावलेलं आहे। त्यानंतर सोलार हाय मास्ट जो आहे 20 मीटर
हाईटचा 1,82,000 रुपयाचं बिल आहे आणि ही वस्तूच मुळात गावात अवेलेबल नाहीये. अशी 3 बिल आहेत 1,82,000ची, तर ही वस्तूच मुळात गावात अवेलेबल नाहीये. तसंच हे सोलार लाईटचं जे बिल आहे 4,55,000चं, यामध्ये सुद्धा गफलत अशी आहे की आता मार्केटमध्ये जे पोर्टलवर जरी बघितलं तरी 18 लाईट यांनी बसवलेल्या आहेत, ज्या की एक लाईट सरासरी 13,000 ते 14,000 रुपयाला कुठल्याही ग्रामपंचायतीमधून इन्स्टॉलेशन होतं. यांनी काय केलेलं आहे, जे इन्क्लुडिंग आहे सोलार स्ट्रीट लाईट, त्यामध्ये सोलार बॅटरी ही इन्क्लुडिंग येते आणि सोलार पॅनल ही इन्क्लुडिंग येते. यामध्ये यांनी सोलार बॅटरी आणि सोलार पॅनल या दोन्हींचे सेपरेट बिल लावून बिल फुगवायचं फक्त काम केलेलं आहे. तसेच सोलार कॅमेरे जे आहेत, सरासरी त्यांची रिटेल प्राइस जरी आपण धरली तरी 7,500 ते 8,000 रुपयाच्या आसपास मिळते. इथे एक कॅमेरा 25,000 रुपयाचा लागलेला आहे. म्हणजे हे एक सॅम्पलसाठी काही बिल आहेत, पण या व्यतिरिक्त हे प्रत्येक बिलांमध्ये अनियमितता आणि अपहार झालेला आहे. तर त्या अनुषंगाने जी काही आम्हाला थोडीफार माहिती मिळाली, तर त्याच्यानुसार आम्ही ऑगस्ट 7-8-2025 रोजी गटविकास अधिकारी जे आहेत तर त्यांना आम्ही तक्रार अर्ज दिलेली होती, की ज्यामध्ये 150च्या आसपास ग्रामस्थांच्या सह्या सुद्धा होत्या. तर हे निवेदन देऊन सुद्धा त्यानंतर वारंवार त्या गोष्टीचा फॉलोअप घेतला तरी सुद्धा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं दखल घेण्यात आलेली नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा 3 नोव्हेंबरला दुसरं एक जे निवेदन दिलेलं आहे की त्यामध्ये 10 नोव्हेंबर 2025 पासून जर तुमच्याकडून आम्हाला लेखी जर काही नाही मिळालं किंवा या भ्रष्टाचाराच्या बाबतीत चौकशी, दोषींवर सखोल कारवाई व्हावी या मागणीसाठी 10 नोव्हेंबर 2025 पासून पंचायत समितीच्या आवारात उपोषणाला बसणार आहे. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा. बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.